नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सगळा हा प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये लाईव्ह डोनेशन म्हणजे घरातूनच कोणीतरी किडनी दाता म्हणून येतो आणि आपल्याला त्यांचं किडनी प्रत्यारोपण आपण त्या पद्धतीने करतो। तर या लोकांना पुढे कोण बघणार? हे जे डोनर आहे यांचं टेस्ट कोण करणार? यांना हे निरोगी आहेत की नाही हे कोण बघणार? तर असं कोणी त्याच्यामध्ये विशेष त्याच्यामध्ये काळजी घेत दिसताना मला आढळलं नाही। आणि मागील 5 वर्षापासून आम्ही ठरवलं की जेवढे काही किडनी डोनर असो, मग ते कुठल्याही हॉस्पिटलचे असो, ज्यांनी आपली किडनी दिलेली आहे, या सगळ्यांच्या टेस्ट करणे, टेस्ट म्हणजे ब्लड टेस्ट करणे, त्यांचं ब्लड प्रेशर तपासणे, हे सगळ्या टेस्ट करून ते निरोगी आहेत की नाही हे पहिले आपण लक्षात करणं गरजेचं आहे। आणि हा उपक्रम आम्ही कंटिन्युअसली चालवत आहोत। टेस्ट करून जर कुठल्या पेशंटला काही त्रास असेल तर त्याला आहाराबद्दल माहिती, त्याला ट्रीटमेंटबद्दल माहिती, त्याच्यामध्ये एक चांगलं म्हणजे त्यांनी असं नाही की किडनी डोनेशन झालं की त्याचं काम संपलं, तर ही त्याची आमची जी प्रक्रिया आहे पुढची, की एक आमचं त्यांच्यासोबत झालेलं एक ऋणानुबंध आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे, त्यालाच पुढे नेण्यासाठी आम्ही हा सोहळा दरवर्षी किडनी डोनर सत्कार सोहळा या बॅनरखाली आम्ही घेत असतो। आनंदाची गोष्ट आहे की IMA सारखी एक मोठी संस्था या अशा चांगल्या उपक्रमासाठी आमच्या बाजूला खूप आधारस्तंभ म्हणून उभी आहे। तर मी त्यांचं सुद्धा स्वागत आणि धन्यवाद देतो की त्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी IMA मध्ये एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। कारण की आपण जर बघितलं तर आपण पेशंट सोबत बोलताना त्याच्या पेशंट आणि नातेवाईक एवढंच बोलतो, पण हे जर लहान मुलांपासून जर आपण कळवलं, त्यांना सांगितलं की याचं महत्त्व काय, ऑर्गन डोनेशनचं महत्त्व, ऑर्गन दिल्याने तुम्हाला काही धोका नाही, किडनी आजारापासून कसं वाचायचं, तर ह्या आम्ही एक शृंखला सुरू केली। मग याच्यामध्ये आम्ही शाळा, कॉलेजेस, नर्सिंग स्कूल्स, मेडिकल कॉलेजेस, पोलीस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, RTOs आणि इंडस्ट्रीपर्यंत आम्ही पोहोचून तिथे त्यांना एक प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे। कारण की ही चळवळ आहे, याचा रिझल्ट हॉस्पिटलच्या त्या भिंतीमध्ये येणार नाही, तर समाजामध्ये याच्याबद्दल जनजागृती होणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। तर हा एक कार्यक्रम हा वैद्यकीय परिसंवादाचा कार्यक्रम नाही, तर हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा आणि आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा उपक्रम आहे। तर यावेळेस आम्ही हा कार्यक्रम 22 तारखेला 22 फेब्रुवारी संत एकनाथ नाट्य मंदिर येथे घेत आहोत। तर याच्यामध्ये मी आवाहन करेन की जेवढे काही किडनी दाते असतील त्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि आम्ही त्यांचा सत्कार करू, त्यांच्या टेस्ट करू आणि त्यांना आवश्यक असलेलं जे काही मार्गदर्शन असेल ते आम्ही करू। मी आतापर्यंत कुठल्याही डोनरकडनं फॉलोअपमध्ये कधीही फीस घेत नाही आणि माझं असं काम आहे की मला असं वाटतं की त्यांना आपण निस्वार्थपणे चांगली सेवा द्यावी, कारण की त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी नाही तर समाजासाठी सुद्धा मोठं काम केलेलं आहे। एक किडनी पेशंट हा घरासाठी फक्त पेशंट नसतो, तर जर एक 40 वर्षाचा माणूस जो जॉब करतो आणि त्याचं किडनी फेल झालं, ठीक आहे, घरच्यांनी किडनी दिली, तो घरच्यांसाठी उपयुक्त ठरला, पण समाजासाठी, देशासाठी सुद्धा त्याचं महत्त्व आहे। कारण की तो आपल्या देशासाठी जर यंग हेल्दी त्याचं काम करत असेल तर आपल्या देशासाठी सुद्धा त्याला कॉन्ट्रीब्यूट तो डेफिनेटलीच करणार आहे। तर अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे। मी आपल्याला परत विनंती करतो आपण सुद्धा या उपक्रमास यावे, स्वतः दर्शनी तुम्ही बघा आणि तुमचे जे काही फीडबॅक असतील किंवा याच्याबद्दल जे काही सकारात्मक आहे, पर्टिक्युलरली ऑर्गन डोनेशन बद्दल, ही आपण आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवा। आणि आभारी आहे आपण सगळे आलात आपला वेळेत वेळ काढून। धन्यवाद।